नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन विषयाबद्दल आपण बोलणार आहोत. आंतरजातीय विवाह या संदर्भात काही गोष्टींचं मी मार्गदर्शन करणार आहे. बरं मंडळी, आता कसं आहे, आज एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आंतरजातीय विवाहाबद्दल गैरसमजुती. आपल्या समाजात अजूनही अनेक लोक आंतरजातीय विवाहाबद्दल संकोच, शंका आणि चुकीच्या समजुती ठेवतात. या व्हिडिओमध्ये आपण या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर करूया सुरुवात. गैरसमज. आंतरजातीय विवाह टिकत नाही. लोकांचा गैरसमज आहे की आंतरजातीय विवाह टिकत नाही. वास्तव काय आहे, एका नात्यांचं यश जातीनुसार ठरत नाही, तर परस्पर विश्वास, प्रेम आणि संवादावर अवलंबून असतं. एकत्र काम करणाऱ्या जोडप्यांचं नातं टिकवण्यासाठी शक्यता जास्त असते. जास्त विचार न करता एकमेकांच्या भावनांचा आदर करणं महत्वाचं आहे. गैरसमज. कुटुंब आंतरजातीय विवाह कधी स्वीकारत नाहीत. कुटुंबातील लोक आंतरजातीय विवाह स्वीकारण्यास तयार होत नाहीत. वास्तव काय तर काही प्रकरणामध्ये कुटुंबांना थोडा वेळ लागू शकतो, पण बऱ्याच वेळा प्रेम आणि वेळेमुळे कुटुंब एकत्र येतं. मुला मुलींचं प्रेम एकत्र आलं तर कुटुंब सुद्धा एकत्र येतं. संवाद आणि खुल्या मनाने चर्चा केल्यास नकारात्मक दृष्टिकोन करता येतो. कुटुंबांना जोडीदाराच्या चांगल्या गुणाकडे लक्ष केंद्रित करू द्या. तसेच गैरसमज. सांस्कृतिक फरकामुळे नात्यात समस्या येतात. वेगवेगळी संस्कृती असते, त्यामुळे नात्यात फरक येऊ शकतो. तसेच वास्तव काय तर सांस्कृतिक फरक हा एका नात्यांच्या सौंदर्य असू शकते. दोन्ही संस्कृत्या वेगवेगळ्या असल्या तर नात्यांमध्ये ते मिळून मिसळून राहू शकतात. याचा अर्थ असा आहे, विविधता स्वीकारल्याने नातं अधिक सशक्त होतं. एकमेकांच्या परंपरा आणि सण साजरे केल्याने जवळीक वाढते. म्हणजे दोन वेगवेगळी कुटुंब आंतरजातीय जर असेल तर त्यांची जी चालीरीती आहे ती दोघांनी एकमेकांनी सांभाळल्यास कुटुंब अजून आनंदित, द्विगुणित होतं. तसेच गैरसमज. आंतरजातीय विवाह परंपरेच्या विरोधात आहेत असं म्हणलं जातं. वास्तव काय तर परंपरा बदलण्यासाठी असतात, ज्या काळानुसार सुधारल्या जातात त्या काळानुसार सुधारल्या जातात. परंपरा बदलण्यासाठीच असतात, पण ते काळानुसार जसं काळ बदलेल तसं सुधारले जातात. विवाह उद्देश दोन लोकांचे आयुष्य एकत्र बांधणे. म्हणजे लग्नाचा उद्देश असा आहे की दोन लोकांचं आयुष्य एकत्र बांधणे. जात किंवा परंपरेची अडचण नसावी किंवा जातीचं आणि परंपरेचं दोघांवरती बंधन नसावं असं माझं मत आहे. समाजाच्या चांगल्या भविष्यासाठी अशा विवाहांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. समाजात सगळं चांगलं, व्यवस्थित, सुखकर व्हावं आंतरजातीय विवाह म्हणून याला पाठिंबा देणं फार महत्वाचं आहे. विविधता स्वागत. आंतरजातीय विवाहाने विविधतेचा आदर आणि स्वीकार करण्याची शिकवण मिळते. म्हणजे दोन वेगवेगळ्या कुटुंबातली विविधता म्हणजे चालीरीती, आचार विचार यांची जुळण घडण ही होती आणि लोकांना आनंद मिळतो.